शास्त्रामध्ये याबद्दल कुठल्याही प्रकारे काही सांगितलेलं नाही. शुद्धीकरण नाही, स्पष्ट सांगितलं. नाही शब्दावर जोर आला. विठ्ठलपंतांना हल्ल्यासारखं वाटलं. विठ्ठलपंतांना विचारामध्ये मग्न असताना वाटलं की शास्त्रामध्ये याला सुचिरभूतता किंवा शुद्धता कुठंच नाही. मलाही मान्य आहे, कारण या सर्वांच्या पेक्षा शास्त्र मुखोद्गत असणारे विठ्ठलपंत होते. कारण त्यांनी पैठणमध्ये नुसतं अध्ययन केलेलं नव्हतं, तर काशीपर्यंत जाऊन अध्ययन केलेलं होतं. पैठणमधली 12 वर्ष आणि काशीमधली 12 वर्ष, एवढं अध्ययन होतं. परंतु अधिकार नव्हता. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. ज्ञानवंत माणसांच्या ठिकाणी अधिकार नाहीत, आणि अधिकार आहेत त्यांच्याजवळ ज्ञान नाही. दुरावस्था काय आहे देशाची आमच्या, हीच अवस्था आहे. जो ज्ञानी आहे त्याच्याजवळ अधिकार असतील तर तो ज्ञान